श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवस झाले आपले ब्लॉग पण येत नव्हते आणि रेसिपीचे पण येत नव्हते. तर ह्या 5-6 दिवसामध्ये रेसिपी टाकलेल्या आहेत. याचं कारण म्हणजे तर रूम शिफ्टिंगचं होतं. कारण 3 महिन्यात आम्ही ती रूम चेंज केलेली आहे पहिली. तर रूम चेंज करण्याचं कारण म्हणजे मेन म्हणजे खूप सारे कारण आहेत. कारण बघताना चांगल्या बघून करायला पाहिजे होत्या, पण आमच्या त्या लक्षात नाही आल्या गोष्टी आणि 3 महिन्यातच आम्हाला रूम बदला लागली. याचं मेन कारण म्हणजे रूम तितक्या पॉश नव्हत्या. कारण आता आम्ही रेसिपी शूट करायलो, तर आम्ही 5-6 महिने रेसिपी शूट केल्या होत्या म्हणजे त्याच्या आधीच्या रूममध्ये. तर तिथं कसं होतं, वरती होत्या रूमा, त्यामुळे आम्ही ते चेंज केल्या. कारण शंभूला खेळायला मोकळं पटांगण ते नव्हतं. तर ह्या आम्ही आता चेंज केल्यात ना रूमा, त्याच्यात खूप म्हणजे जास्त पटांगण होतं, पण मधात रूमानं पॉश नव्हत्या. आणि आम्हाला माहित नव्हतं इतके सारे प्रमोशन येतील आणि प्रमोशन थोडंसं जर व्यवस्थित असलं तर अजून छान छान आपल्याला प्रमोशन येऊ शकते. तर मग त्यामुळे पण रूम चेंज केलेली आहे. मेन कारण म्हणजे कारण किचन पॉश नव्हतं, स्टाईल त्या व्यवस्थित नव्हत्या किचनच्या. तरी पण आम्ही 3 महिने काढले तिथं केल्या रेसिपी शूट, पण खूप सारे प्रमोशन ते येऊ लागले. म्हणजे अजून आपल्याला छान छान प्रमोशन येतील, म्हणून म्हटलं आपण रूमच चेंज करावं. आणि दुसरं कारण म्हणजे तिथं कसं होतं ना, कपडे भांडे त्या रूमवर बाहेर करावं लागत होती पटांगणमध्ये. आणि आता कसा उन्हाळा सुरू झालाय आणि खूप सारं ऊन पडू लागलं आणि बाहेर फरचीवर खूप कडक होऊ लागली, उन्हानं तापू लागली. आणि कपडे भांडे करताना शंभू माझ्या भोवतालच खेळणार, तर खूप जास्त ऊन लागू लागलं मला पण कपडे ते धुतानी आणि शंभूला पण त्याचा उन्हाचा त्रास होऊ लागला. तर ते तर 3 महिन्यातच खूप काळ झाला आणि मी पण, कारण बाहेर सर्व उन्हामध्ये होतं करताना. तर त्यामुळे पण रूम चेंज केलेली आहे. आणि मेन कारण तर किचनचंच होतं, तितकं पण आम्ही राहणारच होतो तिथं, पण मेन किचनचं कारण होतं. आणि तितक्यात ना त्या रूमा बॅक साईडला होत्या, त्यामुळे आम्हाला बाहेरचं कोणी दिसत पण नव्हतं आणि खूप बोर होऊ लागलं. कारण शंभूला शाळेत टाकलं होतं. शाळा ती जवळ आहे, पुढे केंद्र होतं, पुन्हा मारुतीचं मंदिर आणि लेकरांसाठी खूप मस्त पटांगण पण खेळायला होतं. तर केंद्र स्वामीचं सोडून यावं वाटत नव्हतं, कारण रोजचं जायचं दर्शन घ्यायचं. पण नाईलाजानं आता ती रूम सोडली आणि फक्त 3 महिन्यात खूप रूम करायची म्हणलं ना, खूप बेजारी आहे, त्रास होतो. कारण डब्यातलं सर्व भरलेलं साहित्य पिशवीमध्ये काढून घ्या, सगळे डबे व्यवस्थित करून पॅक करायचे, पुन्हा ह्या रूमवर आणायचे, पुन्हा इथं लावायचे. खूप शिफ्टिंग अवघड आहे करणं, पण नाईलाजानं 3 महिन्यातच आम्ही रूम चेंज केली. खूप त्रास झाला, पण आता थोडासा पसारा लावलाय. तरी पण अजून घासून डबे लावायचे ते आहेत. पण कसं झालं ना, 15 दिवस व्हिडिओच पडला नाही, कारण तितक्या शंभूच्या पप्पाची आणि शंभूची तब्येत पण खूप खराब झाली होती, म्हणून त्यांचं राहू द्यावं म्हटलं. त्याचा पण लोड पडला आणि शिफ्टिंगचा पण. म्हटलं आता कसं त्यांचं राहिलं ना, आधी रेसिपी शूट करून, कारण खूप दिवस झाले रेसिपी नाही पडल्या, व्ह्यूजवर थोडंसं हे होतं. त्याच्यानं काय केलं, आम्ही रेसिपी शूट करून घेतल्या आणि आता अपलोड पण करताय. तुम्ही बघतच असताना रेसिपी, खूप छान छान रेसिपी शूट करून अपलोड केलेल्या आहेत यूट्यूबला, इंस्टाला, फेसबुकला. तर म्हटलं आता पुन्हा जसा टाइम भेटेल तसा डबे घासा, व्यवस्थित करून लावा, कारण सध्या उन्हाळा चालू आहे, लवकर बाळत येत पण. त्याच्यानं म्हटलं आधी रेसिपी शूट करून मग व्यवस्थित करताय. तर हेच कारण होतं की 3 महिन्यात आम्ही ती रूम सोडलेली आहे. मेन कारण म्हणजे किचनचं आणि दुसरं ते बाहेरचं. आणि बाहेर पण शंभूनं जाऊ लागला त्या रूममध्ये, कारण गेट उघडा राहायचा मोठा, कारण कोणी येत होतं दुसऱ्या किरायदाराची. ते शंभू मला खूप परेशान पण करू लागला तिथं. आता एकदाची 3 महिन्यात रूम आम्ही शिफ्ट केलेली दुसऱ्या रूममध्ये. आता खूप छान रूमा भेटल्यात. इथल्या पण रूमचे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल. किचन पण खूप मस्त आहे. तर यात नवीन किचनसाठी मी छान छान वस्तू खरेदी केलेल्या आहेत किचनसाठी, कारण किचन छान आहे म्हटल्यावर त्यामधल्या वस्तू पण खूप छान छान पाहिजे होत्या. आणि कसं झालं ना, किचनमध्ये ना माझे छोटे छोटे असे कंटेनर झालते आणि खूप त्याला घासायला पण प्रॉब्लेम येत होता आणि ठेवायला पण खूप. त्याच्यानं मी काय केलं, थोड्याशा वस्तू मागवलेल्या आहेत. तुम्हाला मी ते लगेच दाखवते किचनच्या वस्तू. तर आता बघूया आपण आपल्या नवीन रूमच्या किचनसाठी काय काय वस्तू खरेदी केलेल्या आहेत. भरपूर साऱ्या वस्तू मी इथं ऑनलाईन मागवलेल्या आहेत. मी तुम्हाला याची लिंक पण देईल आणि वर टॅग पण करेल, तुम्ही तिथून घेऊ शकता. तर पहिली वस्तू आहे ही काजू बदाम कट करण्याची, कारण रेसिपी शूट करताना ना कधी एखाद्या रेसिपीला ना बारीक काजू बदाम ते लागतात आणि हाताने तितके होत नाहीत, म्हणून मी हे मागवलेलं आहे. तर याची किंमत काय किती 50 रुपयाला का 60 रुपयालाच पडलेलं आहे आम्हाला. खूप छान आहे, अमेझॉनवर मागवलेलं आहे. मी वर टॅग करीन, तुम्ही नक्की घेऊ शकता. तर असं काय आहे, खूप कमी किमतीत आहे आणि खूप उपयोगीची वस्तू आहे. आमच्या शंभूला लई लागतात वस्तू खेळायला. तर दुसरी वस्तू आहे हे चाकू.
तर खूप मस्त चाकू आहे, डिझाईन ते केलेली आहे, रेसिपी शूट करताना खूप छान दिसतो कट करताना, म्हणून मी मागवलेला आहे. जास्त काही हे मोठ्या किमतीचा नाही, फक्त 109 रुपयाला काय की हे पडलेलं आहे. पण खूप मस्त आहे, लवकर कटिंग पण होती आणि खूप साफ मध्ये चलते, खूप मस्त आहे. तर तिसरी वस्तू घेतलेली आहे ही किचन साठी, खूप मस्त आहे. याच्यामध्ये 4 येते आणि हे फक्त 126 रुपयाला मी मेशोन घेतलेले आहे. तर खूप मस्त आहे किचन स्टाईलवर लावण्यासाठी आणि खूप छान दिसतं पण, आणि रंगीबिरंगी आलेले आहे बघा, असं किती छान दिसायले. तर चौथी वस्तू घेतलेली आहे मी हे फ्रीजसाठी, कारण वरतून पण फ्रीज खूप घाण होत होतं, तरी मी पण कपडा टाकला होता, पण हे असं काही असल्यानं खूप छान दिसते. हे बघा किती मस्त आहे, कलर ते खूप मस्त आहे. आणि याला ना असे हे पॉकेट पण आहेत, म्हणजे याच्यामध्ये काही ठेवता पण येते आपल्याला. हे दोन्ही दोन्ही पण साईड नाहीत बरं का. आणि यामध्येच आपल्याला आलेलं आहे हे 3 मधात टाकण्यासाठी, जे मधात ठेवतात ना आपण, त्यामध्ये टाकण्यासाठी फ्रीजच्या आतमध्ये. तर हे मला 3 आलेले आहेत आणि हे एकाच पॅकमध्ये आलेले आहेत. तर याची किंमत काय माझ्या लक्षात नाही तितकी, तर तुम्ही वरी टॅग केला बघू शकता. तर हे घेतलेले किचनसाठी. तुम्हाला म्हटलं होतं मी की छोटे छोटे कंटेनर झालते माझ्या किचनमध्ये आणि काही सापडत पण नव्हतं वेळेवर. आता कसं आहे, यामध्ये खडे मसाले, वेलची, ते सगळं साहित्य ठेवता येते, पुन्हा मसाले काही सुके मसाले ते, म्हणून हे एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला सापडतात आणि हे दिसायला पण खूप जास्त छान आहे. हे असं फिरतंय पण बघा, म्हणजे आपल्याला काही वस्तू सापडायची असली ना फक्त फिरायची आणि यावर नाव टाकून ठेवलं तर काही नावाची काही गरजच नाही, कारण ह्याच्यामधून संपूर्ण दिसते आपल्याला काय ठेवलंय काय नाही. खूप उपयोगीचं हे प्रोडक्ट आहे, कारण आपले ते घासायला पण पडणार नाही तितके भांडे, ते छोटे छोटे कंटेनर घासायला खूप अवघड जाते, तर म्हणून मी हे मागवलेलं आहे. तर हे पडलेले मला 376 रुपयाला का काय की पडलेले. खूप मस्त आहे आणि खूप उपयोगीचं पण आहे. तर हे आहेत फ्रीजचे कंटेनर. तर मी 7 सेट मागवलेला आहे. तर फ्रीजमध्ये मी पहिल्यांदा कॅरी बॅगमध्येच भाजीपाला ठेवत होते, तर ते खूप घाण पण दिसत होतं आणि लवकर खराब पण होत होतं आणि जागा पण पुरत नव्हती, म्हणून मी हे 7 फ्रीज कंटेनरचा सेट मागवलेला आहे. खूप मस्त आहे, पैशाच्या मानानं खूप मस्त आहे. आणि ह्यामध्ये हे एक असं असं काही म्हणजे भाजीपाला आदर राहतं आणि लवकर खराब पण होत नाही. तर मुद्दा मी 7 सेट मागवलेला आहे, कारण भाजीपाला एकदाच कसा आणतोय माणूस, जसा टाइम भेटेल तसा, आणि मग सगळा भाजीपाला ह्या कंटेनरमध्ये बसू शकते, म्हणून हे मागवलेले आहेत. तर खूप मस्त कंटेनर आहेत आणि या सगळ्या वस्तू पण खूप मस्त आहेत. तुम्ही नक्की वरी टॅग केलेले आहे, तुम्ही घेऊ शकतात. तर आता हे ब्लॉग असाच होता की 3 महिन्यात आम्ही रूम काम सोडली, तर हे तुम्हाला कारण कळालेलंच आहे. आणि ही मी नवीन किचनसाठी खरेदी केलेली आहे, थोडीच खरेदी केलेली आहे. आणि अजून पण मी खरेदी केलेली होती किचन कंटेनरचे. ते कंटेनर आहे असतात ना किराणा ठेवण्यासाठी, 1.5 किलो 1 किलोचे मी सेट मागवला होता. तर ते कसं झालं ना, डॅमेज आले. नाही, पहिल्यांदा मागवले तर ते ना खूप छोट्या साईजमध्ये आले. दुसऱ्यांदा मागवले तर ते डॅमेज आलेत आणि तिसऱ्यांदा मागवलेत आता मी. आता कसे येतात काय माहित नाही, कारण माझ्याजवळ पहिल्यांदा पण होते, पण ते कसे वेगवेगळे झाले कलरचे, ते छान वाटत पण नव्हते. म्हटलं आता किचन चांगलं आहे तर आपण ते ठेवायला पण पाहिजे व्यवस्थित, आणि त्यामध्ये वस्तू जर छान छान असल्या तर आणखीन पण छान दिसते, म्हणून मी ते कंटेनर पण मागवले. तर पण व्हिडिओसाठी खूप लेट होत होता, कारण हे एक एक पार्सल यायला पण खूप दिवस झाले. आणि पुन्हा म्हटलं अजून कधीपासून थांबावर, उशीर होत होता ब्लॉगला. तर त्यामुळे आधी इतका तिचा ब्लॉग केलाय. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. खूप छोटा आहे, पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपले नवीन नवीन ब्लॉग रेसिपी पाहायला भेटतील, म्हणून आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असा ब्लॉग घेऊन किंवा रेसिपी घेऊन. धन्यवाद.